त्यांची आई वारलेली, त्यांना कुणी राहिलेलं नाही. तुमच्या दाजीने मला लई त्रास दिलेला आहे, लई त्रास दिलेला आहे. आम्ही जर शिर्डीला नसतो आलो ना, पोरं जगले नसते, माझं काही खरं नसतं, पोरगं तर नसतंच जगलं. पण आता त्यांना आई नाही राहिली, त्यांना सहारा धुंडण्याच्या चक्करमध्ये ते आता आमच्याकडे यायचं म्हणताय. तर तुम्ही मला सांगा, प्रश्न विचारायचा आहे, दाजीला म्या बोलवायला पाहिजे का माझ्याकडं? तुम्ही सांगाच, नक्की सांगा कमेंटमध्ये. वेलकम टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे सर्व ठीकच असतात. आज पडलेला आहे आमच्याकडे पाऊस. पाऊस पडून सगळा पाऊस चिक्कलच चिक्कल झालाय, सगळा पाणी पाणी झालेला आहे. तुमच्याकडे झालेला आहे का पाऊस? तर बघा किती पाऊस झालाय, कसा राडा झाला दारातच ना. तुमच्याकडं कसं काय वातावरण आहे का तुमच्याकडं पाऊस? तर चला, तर म्हटलं 2-4 दिवस झालं मी ब्लॉगच बनवलं नाही, ब्लॉग तरी बनवते. तर पाऊस आहे, खूप सारा पाऊस आहे. तर बघा तुमच्याकडं, आमच्याकडं असं पाऊस आहे. किती जणांना, किती भावांना सांगू, भावांना मी रानात राहत नाही, माझं घरच रानात आहे, प्लॉटावर आहे. त्याच्यामुळं असं रानात वाटतंय. रानात म्हणतच जाऊ नका. तर एका भावाची कमेंट अशी होती, ताई तुम्ही काय रानातच व्हिडिओ टाकतात. अरे भावांनो, मला तर रानच नाहीये बिलकुलच. हे तर लोकांचीच रान आहे, इथं म्हणजे फ्लॅटवर आहेत आम्ही. राहणं कुठलेच राहणं, घरं बिरं आहेत. ह्या काय हे घरं साईडला दिसतात का तुम्हाला घरं? किती इथं 1 2 3 4 घरं तिकडे आहेत, 4 घरं तिकडे आहेत, आणि इकडे 1 घर आहे, 5. आणि ते नारळाचे झाडं दिसतात का? तिकडं साईबाबा संस्थांचं ऑफिस आहे. ऑफिस दिसते का तुम्हाला? तिकडं ऑफिस, पोलीस निगराणी राहते, त्याच्यामुळं काहीच भीती वाटत नाही. पोलीस 24 तास पोलीस आहेत तिथं. रात्रीच्या 12ला सुद्धा भंगे वाजतात पोलिसांचे. म्हणजे प्रत्येक 3 घंट्याला म्हणजे पोलीस ऑफिसरांच्या असं राऊंड असतंय. आणि ते बंदूक वगैरे बंदूकधारी पोलीस असतात. इकडं दिसतंय ना, तिकडं माझं बोट आहे त्या का तिकडं. त्याच्यामुळे इथं काही भीती नाही, राहणार नाही, काही नाही मी. त्याच्यामुळं. आणि त्याच्या बाजूला परत ढाबा आहे, म्हणजे मटण वगैरे असतंय तिकडं. पेणारे खाणारे येतात जरा तिकडं, पण आपल्याला काही टेन्शन नाही, कारण की इथं टेन्शन नाहीच आहे. कारण इथं बाबाची सावली आहे, साईबाबाची. तर आज खूपच पाऊस झालेला आहे. कमेंटमध्ये लईच काही लोक बोलतात. बोलू द्या आता, त्यांना ना विसरूनच जायचं. पण महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी मी हे ब्लॉग सांगते. आज तुमच्या दाजींचे आले होते फोन मला. खूपच, त्यांच्या आई वारल्यापासून मला काय कधी फोन केला नव्हता, पण आज फोन आले. तर मी आता विचारातच आहे, काय करू नेमकं. त्या कमेंटमध्ये मी दाजीकडे जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे, दाजीला इकडे बोलवायला पाहिजे का नाही बोलवायला पाहिजे. तो माणूस बेकार आहे हो, पण सुधारणारा नाही आहे. कुत्ते की तुम्ही म्हणते ना, तसा तो माणूस आहे, सरळ नाही माणूस तो, कधी सुधारणारा माणूस नाही. मला तर नाही बाय वाटत सुधारणं. कुणी म्हणतं 1 चान्स देऊन बघा, हे करा, पण मला नाही वाटत ते सुधारण. फोन आले, मी एक बी फोन नाही रिसीव केला. व्हॉट्सअपला बी मेसेज आला. नवीन नंबर आहे, इथून मागं मी खूप नंबर ब्लॉक केले, पण हे नवीन नंबर आहे. आणि त्यांची आई वारला तसा हे पहिला कॉल आहे. त्याच्यामुळं म्हटलं काहीच नाही बोलले मी. तुषारला म्हटलं तू बोलतो का? तुषार म्हणताय मी काय बोलू, मी कशाला बोलू, त्याला कशाला बोलू. पोरांना बी बिलकुलच वाटत नाही की बापाला आमच्या घरी बोलवा काही म्हणून. त्याच्यामुळं आम्हाला नाही वाटत आहे की आता हे सूत्र जमणार आहे म्हणून. 12 वर्ष झाले ह्या गोष्टीला. आता कुठून वल्लावा यायचा हो, आता कुठून प्रेम यायचं, बरोबर ना? आता कुठूनच प्रेम यायचं, कुठून वल्लावा यायचा, आता कुठलं प्रेम? त्याच्यामुळं आता हे ते त्यांना वाटतंय आता बघा हिला विचारून, बघा हिला बोलून. पण मला नाही वाटत पोरगं त्यांची डाळ शिजून देणार आहे म्हणून.